मी दिसतोय का? नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. जंगलातून आणि अंबरनाथच्या जंगलात लिटरली खूप भारी जागा. नालिंबीचा रोड आहे, तिथून जातोय. एक मिनिट दाखवते ना तुला. जंगल जंगल पूर्ण जंगल, दोन्ही साईडने जंगल. आम्ही आज आम्ही निघालोय ऍक्च्युली कल्याणला, पण कल्याणला निघायच्या आधी आम्ही म्हटलं की आज आपण गावातला डोंगरातला रस्ता एक्सप्लोर करत जाऊया. सो आम्ही जात आहोत टिटवाळा मार्गे. हो ना? असा विचार केलाय. पाऊस नाही पडणार इथे. पुढे रिसॉर्ट आहे. हा बघ रिसॉर्ट आहे, ग्रीन हिल. ग्रीन हिल रिसॉर्ट आहे. रील्स आहेत भरपूर सारे. भरपूर सारे आणि झाड पण आहे आणि खूप छान आहे ऍक्च्युली इकडे सगळंच. हे नाही लक्षात आलं की आम्ही इथून जाण्याचा जर विचार केलाय, पण कसं जाणार जर पाऊस पडला तर. अनफॉर्च्युनेटली आम्ही कार घेऊन नाही आलो, त्याच्यामुळे बघू आता. आणि ना आम्ही खूप दिवसानंतर इकडनं आलो. म्हणजे मला तर आय थिंक सो आयडिया नाहीये, 3-4 वर्ष आली आणि वर्षानंतर झालं. आणि खरंच खूप ब्युटिफुल जागा आहे. आता मी हा एक रील आहे तो दाखवतो, क्रेडिट देईन मी त्याला, पण तो व्हायरल व्हिडिओ झालेला आणि ड्रोन शॉट घेतलेला. आता हे गाव आहे, हे गावाचं नाव विसरलो लास्ट टाइम. रायताच आहे ना गावाचं आहे इकडे गाव. सगळ्याचं प्रॉपर्टी आहे. ज्यांचं घर इकडे असेल माहिती, सुखात आहे भाई, सुखात आहे. पण डोंगर खोदून टाकले रे अख्खे. खोदून टाकले. डोंगर दिसतोय तिकडे तुम्हाला? डोंगर पूर्ण डोंगरातच आहे पूर्ण गाव, रस्ता. बाबा जपा रे, जपा जपा. गाव जपा तुमची, जपा. नाही मिळत नाही तर. मस्त वाटतं, एकदम छान वाटतं ऍक्च्युली. पूर्ण माडात माड. झाडाची झाडं पण आहे. आणि फक्त पाऊस नको पडून दे, असंच राहून दे. क्लायमेट तर बरं वाटतं. तर आम्हाला बरं वाटेल आणि आम्ही व्यवस्थित जाऊ. बघ गावातली घरं बघ. असं वाटतं ना पालघरला आलो. पालघर बोईसर मिस करतो बाय. पालघर बोईसरला खूप वर्ष झालं, म्हणजे मम्मी आल्यापासून आम्ही गेलोच नाही. तर आम्ही असा विचार करतोय की एक स्टे साठी आम्ही जाणार आहे पालघर किंवा बोईसरच्या रिसॉर्ट मध्ये. आहे ना? का रिसॉर्ट? तुमचं घर आहे तिकडे अजून? घर आहे, पण डहाणूला वगैरे आपण जाण्याचा असा विचार करतो असं मला वाटतं. बघू आता. भरपूर रिसॉर्ट आहे. रेसिडेंट म्हणजे हे रिसॉर्टच आहे. मला नव्हतं माहिती आतमध्ये एवढे रिसॉर्ट्स आहेत. आता झाले असतील. पुढे अपघाती वळण आहे, वाहन चालकास थांबवा. ठीक आहे. जंगल रिसॉर्ट. अरे रिसॉर्ट मध्ये जंगल. इकडे हायस्कूल याची स्कूल आहे पाहिजे. लांब आहे. एवढ्या लांब आहे शाळा? चोरी करते समय करंट लगली. हा एका अपघाती वळण. डोळ्यांना एवढा सुंदर वाटत. मला खूप भारी वाटले यार. म्हणजे मला खूपच छान वाटतंय. तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला एवढं रॉ व्हिडिओ एकदम. पण आम्हाला इकडे असं उघड्या डोळ्यांनी पाहायला अजूनच छानच. हा वळण बघा, हा वळण वळण. तुला रेनकोट घालावा लागेल. हो हो ठीक आहे. सावकाश. गावी आल्यानंतर फिलिंग येतं एकदम भारी. मला माहित आहे बाबा इथे थोडा वाईल्ड लाईफ ॲनिमल आहे का. ठीक आहे. आल्यावर अंबारामध्ये प्रॉपर्टी घेण्याचं एक तरी कारण तरी झालं असेल. रिझन नाही म्हणजे काहीतरी बेनिफिट झालं. बाबा ले शाळा बघा कुठे डोंगराच्या मधोमध. आंब्याची शाळा बघा इकडून पूर्ण डोंगरात दिसते. आणि समोर बघू शका उल्हास नदी फुल म्हणजे ब्रिज पर्यंत तर आली ना. काल होती वाटतं ब्रिज पर्यंत. खूप जास्त पाणी आहे.
फ्लो बघा. आणि आता इकडनं आपण डायरेक्ट कल्याणला जाणार. चला. The next day. तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. कसे आहात? फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे संडे आणि कालच मी इकडे आलो. त्याचा रिझन कारण की मला ना काल ऑलमोस्ट 100 ते 150 व्हिडिओ कॉल्स म्हणजे बॅक टू बॅक व्हिडिओ कॉल्स केले गेलेत. आणि त्याचा रिझन मी तुम्हाला दाखवतो. हे 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 कार्टून आहेत ना, 1 2 3 हे फक्त रिझन आहे. आता ते प्लीज सध्या म्हणजे जे झोपले आणि आत्ताच जसे उठलेत त्यांची फरमाईश आहे की त्यांना जायचं आहे मॉलला. कारण की काय बोलली तुम्ही देणार पैसे? मी नाही देणार आहे पैसे. नाही तुम्ही. माझ्याकडे पैसे आहेत. तुम्ही तर ॲक्च्युली 25ला ओवीचा वाढदिवस आहे, बर्थडे आहे. तर तुम्ही ॲडव्हान्समध्ये ओवीला 9 दिवसानंतर तुम्ही ॲडव्हान्स ते तुम्हाला थोड्या वेळाने सगळं सांगेल. आता आम्ही फ्रेशन अप होतो, नाश्ता करतो, जरा चांगल्या अवतारात येतो आणि मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे. आणि माझ्या बरोबर आहेत जे रेडी झाले आहेत. कोण नाही दिसत आहे. 1 2 1 मिनिट. ओवी आहे आपल्याबरोबर, अवनी आहे आणि अस्मी आहे. जरा आउटफिट दाखवा तिघांचे प्लीज. तुम्ही जरा कोरियन लुक. चला चला लेट्स गो. खूप लेट झाला. किती वाजले? 3:30 झाले. आपल्याला पोहोचायचं. झालं झालं झालं. चला आता रिक्षामध्ये. तर आम्ही आता निघालो रिक्षामधनं पूर्ण. हा दिसते पलटण घेऊन सगळी बघा पूर्ण हाऊस. चलो अभी हम लोग कुठे जाऊन भेटतो? RCT मध्ये बोलते ना, RCT. तिथे जाऊन सिटी वाजवायची. आणि मी हिला आता बोललो माझ्याकडे वॉलेट नाही, मी पैसे नाही. मला बोलते तुम्ही स्कॅन करा. मला बोलते स्कॅन करा. हा ते दिसतंय किती मोठं डोकं असतं तुमचं. चला आपण भेटतो RCT मध्ये. ठीक आहे. आणि 1 तासाची मजा मस्ती करून तिघंजणं बाहेर आले. नेक्स्ट डेस्टिनेशन यांचा होता 12D मॅजिक शो. बाय द वे ह्यांनी ऑलरेडी हा टाईम टेबल बनवून ठेवला होता मी येण्याच्या अगोदर. ह्यांनी पूर्ण मॉलची जी आयटनरी होती, ह्यांना जे करायचं होतं, खेळायचं होतं, खायचं होतं, ते ऑलरेडी एका पीस ऑफ पेपरवर लिहून ठेवलं होतं आणि माझ्याकडे शेअर केलं होतं. कर लॉक कर आणि असंच इकडेच राहा. आम्ही जातो घरी. सीट बेल्ट लावायचं. चष्मा घालायचा. हे इथे बघा स्टार्ट. मी इथे कुठल्या 12D मॅजिकमध्ये आलो आहे आणि मला पण नाही माहिती काय असतं, पण आता इथे समोर बघा हे काहीतरी स्क्रीन आहे आणि स्टार्ट झालं वाटतं. लेट्स एन्जॉय. हां मध्ये एन्जॉय. मला पण भीती वाटते. दोघांना भीती वाटली तर कसं करणार आहोत आपण? आपल्याला कोण वाचवणार? शक्तिमान. कुठे लपू?
ठीक आहे. हे मजा आली का? ओबी चलो लेट्स गो. आणि आफ्टर 12D सिनेमा एक्सपिरियन्स केल्यानंतर ह्यांचा प्लॅन झाला टाईम झोनमध्ये जायचा. फर्स्ट टाईम मी टाईम झोनमध्ये व्हिजिट केलेला. मला माहीत नाही प्रोसेस कशी असते. तर कृतिकाने एक कार्ड परचेस केला आणि त्याच्यामध्ये अराउंड 3000 रुपीचं रिचार्ज केलं. त्या कार्ड थ्रू तुम्ही हे भरपूर सारे गेम्स खेळू शकता. फक्त तुम्हाला टॅप करायचं असतं जिथे जिथे तुम्हाला खेळायचं असतं तिकडे. तुम्ही जर तुमच्या मुलांना घेऊन गेला असेल टाईम झोनमध्ये तर नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा. माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता आणि खूप मस्त वाटलं मला. अरे दुसऱ्यांना मार दिला तो मारू. अरे ओबी बाकी बाकी के लोग मार. बिचारी आसमीला नाही घेतलं तरी म्हणे. का नाही घेतलं? काय बोलले ते? हाईट छोटी आहे तुझी. हाईट छोटी आहे ना. आपण दुसरी मग इथे बसू. हे आपल्या मागे हे मागे मग मागे 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 तिकडे तिकडे करू. मागेवाला करू. याचं हे करतात ते लोक. हां तर व्लॉग मला काही एंड नाही करता आला. आता मी आहे कल्याणला, माझ्या कल्याणच्या घरी. तर मी हा व्लॉग इथेच संपवतो. पण संपवण्याच्या अगोदर आम्ही मॉलला जेव्हा गेलो होतो मी, अस्मी, ओवी आणि अवनी खूप सारी मजा केली. कारण की ताई आणि जिजू ट्रिपला गेले होते. ओवी भांडुपला होती म्हणून आम्ही तो प्लॅन केला होता. आणि तिचा बर्थडे 25ला. तर तिला थोडंसं एन्जॉयमेंट हवी होती म्हणून आम्ही मॉलला गेलेलो. सुरुवात आम्ही ब्लॉगची केलेली अंबरनाथला, तिकडनं कल्याणला आलो, कल्याणला भांडुपला गेलो, परत आता कल्याणला आलो. आणि आज ट्यूजडे आहे आणि मला मंडेपासून ऑफिस रिजॉईन करायचं आहे. सुट्टी संपायला आली. आणि हा मागच्या ब्लॉगमध्ये माझं थोडंसं कन्फ्युजन झालेलं नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवामध्ये. तर सॉरी फॉर दॅट. थोडं मिसइन्फॉर्मेशन झालं माझ्याकडनं. जिथे साऊथ गोवाची जागा आहे तिथे मी नॉर्थ गोवा बोललो आहे आणि नॉर्थ गोवाची जागा साऊथ गोवा बोललो आहे. तर आय एम सॉरी फॉर दॅट. बाकी ज्यांना त्या प्लेसेसबद्दल माहिती आहे ते करेक्शन तर तुम्ही केलंच आहे. तर मी नेक्स्ट टाईम लक्षात ठेवूनच व्हॉइस ओव्हर करीन जेव्हा इन्फॉर्मेशन देणार असेल तर. आय एम सॉरी फॉर दॅट. आणि हा व्लॉग मी इथेच संपवतो. भेटू नवीन व्लॉग जेव्हा आता टाईम मिळेल तेव्हा. कारण ऑफिस जॉईन करणार आहे तर थोडा टाईम कमीच मिळेल. प्रयत्न करीन ॲटलिस्ट हफ्त्यामध्ये 2 व्लॉग तरी टाकायचा. आणि मिनी व्लॉग्स तर येत राहतील, ते तर मी करत राहीन. बाकी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.